नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गोल गळ्यावरती तर फ्रिलची डिझाईन करायची आहे आणि काठ पण बसवायचे आहेत आपल्याला. तर चला, आपण अस्तरचं कापड ब्लाऊज पीसवरती ठेवून मी टिप मारून घेतलेली आहे. कमरेच्या साईडनी पण टिप मारून घेतली आणि पूर्ण साईडनी पण टिप मारून घेतलेली आहे. तर मी गळा कट केलेला नाही आहे. तर पहा, अशा प्रकारे मी व्यवस्थित प्लेन करून मी त्याला ब्लाऊज पीसला टिप मारून घेतली आहे. अस्तर पण जोडून घेतलेलं आहे. तर साईडचे जे एक्स्ट्रा पार्ट होतं ब्लाऊज पीसचं आपण ते कट करून घेणार आहे. आणि हे पहा, आता काठ जोडायचे आहेत. ही मी अशा प्रकारे डिझाईन करायला घेतली होती, पण ती काही मला आवडली नाही काठाची पूर्ण अशी. तर मी पुन्हा फक्त गोल गळ्यावरती टिप मारली आणि काठापासून पूर्ण गोल गळा तयार करून घेतला आहे. पहा, अशा प्रकारे मी गोल गळा तयार करून घेतला. साईडचं एक्स्ट्राचं जे कापड होतं ते मी कट करून घेतलेले. साडीचं कापड होतं, एवढंच कापड होतं, त्याच्यातून मी पायपिंग करून घेतली स्ट्रेट कापडाची. पहा, आपण नेहमी क्रॉस कापडाची पायपिंग करतो, तर यामध्ये मी स्ट्रेट कापड घेतलं होतं आणि त्याची पायपिंग केली होती. कारण यामध्ये कापडाला कुठेही जॉईंट नव्हतं. जॉईंट जर असतं तर खूप जाड होतं, पण जॉईंट नव्हतं, त्यामुळे मी पायपिंग करून घेतली. आता मी जी काठाची गोल गळ्याची डिझाईन करून घेतली होती त्याला मी फ्रिल करणार होते. तर मी अशी एक पट्टी तयार करून घेतली फ्रिलसाठी. आणि मी अशा मशीनवरती छोट्या छोट्या चुन्या घालून घेतल्या. त्यानंतर मी डायरेक्टच परत गळ्यावरती ठेवून कापडावरती छोट्या छोट्या अशा प्लेट्स घालून घेतल्या. जो आधी मी पूर्ण काठ घेतला होता तो मला काही आवडला नव्हता, म्हणून मी अशी ती गळ्याची डिझाईन आवडेना गेली, म्हणून मी पुन्हा गोल गळ्यावरतीच करून घेतली. तर पहा, याच्यावरती अशा चुन्या टाकून आता लेस बसवून घेणार आहे. तर हा आपला गोल गळ्यावरती फ्रिल बसून ब्लाऊज तयार झाला आहे. गळा कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.